सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेत ते युवा सेना अधिकारी संकेतजी शिंदकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला लाभलेत। मॅच इथे सुरू आहे, एफर्ट दिला जाईल पहिल्या चेंडूवरती। इथे मात्र आपण पाहतोय खेळलाय एक सिंगल येते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न। तदनंतर आपण जी ही भव्य क्रीडा नगरी पाहता आहे, हे मैदानाचं जे विशेष सहकार्य जे लाभले ते सन्माननीय प्रशांतजी शेलार साहेबांच्या माध्यमातून युवा सेना अधिकारी आणि सन्माननीय सुरेशजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही उपलब्धता लाभली आहे। त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आभार। चला, या कॉम्बॉक्स कमिटी आमची मनोजजी सर, उमेशजी सावंत, सिद्धू सकपाळ या पण मुख्य व्यासपीठावरती कॉम्बॉक्स मध्ये ही मेजवानी आपल्यासाठी आहे, हे आयोजन आपल्यासाठी आहे, हे एन्जॉय आपल्यासाठी आहे। हा खेळाडू वर्ग आसुसलेला आहे, खेळाडू वर्ग इथे चांगला खेळ दाखवतोय आणि त्याचं अहोभाग्य लाभले या मोठ्या स्पर्धेमध्ये। मी म्हणेन कोयना प्रीमियर लीग मध्ये समालोचन करण्यासाठी बऱ्याच स्पर्धा आपण कव्हर करतो, परंतु आपल्या घरची स्पर्धा, आपल्या मायभूमीची स्पर्धा, आपल्या कोयनेची स्पर्धा अनुभवणं खूप मोठं सुख आहे। हा सुख सोहळा कुठेच नाही। आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इथे सिंगल येईल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 5 धावा। कार्याध्यक्षांचं कार्य आपण पाहिलं, स्पॉन्सरशिप शोधण्यापासून पिच असेल, आखणी असेल, ज्याने प्रदीर्घ काळ क्रिकेटला खर्च केलाय, कमी वयामध्ये क्रिकेट गाजवलं, सातारा जिल्ह्यापासून ते कोयनेचं क्रिकेट गाजवलं, असे कार्याध्यक्ष लाभले या कमिटीला। संतोषजी जाधव उर्फ चिन्या या नावानं ज्यांना संबोधलं जातं। अनुभवाने असलेले 2 हिरे आहेत या कमिटीमध्ये, एक अध्यक्षस्थानी विजयजी मुसळे साहेब आणि कार्याध्यक्षस्थानी संतोषजी जाधव, आणि लेखाजोखा आणि अकाउंटिंग सरचिटणीस जर म्हटलं तर आमच्या जोडीला आणि आम्ही सोबत ज्या सुरुवात केले कार्याला ते सुरेंद्रजी जाधव। एफर्ट दिलाय, आजी माजी पदाधिकारी असतील, तळागाळातील आपला कोयना क्रिकेट असोसिएशन मधील सल्लागार असेल, मेंबर्स असेल, खेळाडू असेल, प्रत्येकाने ही स्पर्धा डोक्यावर उचलून घेतली आहे। KPL 2023 एन्जॉय करतायत। डाव्या हाताचा हा फलंदाज, पहिला चेंडू डिलिव्हर होतो या डाव्या हाताच्या फलंदाजाला, आणि इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, अपील तर केली आहे, पंच ऑफिशियल आहेत, लेग बाईचा इशारा, स्टायलिश अंपायरिंग पाहायला मिळते आणि तिथे मात्र आपण पाहतोय धावा झाले त्या 6। सामना सुरू आहे, गुणलेखकाकडून स्ट्रॅटेजी घेतली जाईल, रिपोर्टिंग होईल श्री स्पोर्ट्स एका बाजूला आणि एका बाजूला माऊली स्पोर्ट्स, म्हणजे सन्मान्य संघ मालक श्रीकांतजी मालकजी साहेबांचा श्री स्पोर्ट्स आणि सन्मान्य संघ मालक आपण पाहतोय अनिलजी जाधव यांचा माऊली स्पोर्ट्स। गुणलेखन केलं जाते विनोदजी सावंत यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि आभार। फुलटॉस होता आणि रिव्हर्स अटेम्प्ट करत होता, पंच तिथे मात्र नो घोषित करतील हा चेंडू आणि अतिरिक्त धावेल। धावा झाल्या त्या 7 आणि तिथे 7 कोणाला लाभेल, प्रतिसाद कोणाला मिळेल। गोलंदाजी एंडवरती अभिषेक दळवी, कमाल केली या खेळाडूनं, पेन पूर्व मध्ये ढंका वाजवलाय मालदेव संघाकडनं आणि आपल्या कोयनेचं नाव देखील उंचावते आता मात्र KPL मध्ये। इथे मात्र चेंडूला उंची आहे, ही विकेट महत्वाची असेल, परंतु क्षेत्ररक्षणाचा एफर्ट नाहीये, गोलंदाज तत्पर आहे। मागची मॅच इथे जर विचार केला, 2 षटकं हाताळली या अभिषेक दळवीनं आणि 7 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले, स्ट्रॅटेजी आहे। आणि नंतर ती सुपर ओव्हर मध्ये मॅच देखील गेली, म्हणजे हा गोलंदाज कमी वयामध्ये नावलौकिक कमवतोय। चर्चा का होतीये, का सांगितलं जातंय, कोणत्या टीम मधून खेळतो आणि KPL मध्ये कोयना प्रीमियर लीग मध्ये कोणत्या संघाकडून खेळतोय हे महत्वपूर्ण आहे। आणि अभिषेक दळवी हा मात्र चांगला खेळ सादर करतोय। फुलटॉस इथे यावेळेस बेनिफिट जाईल, रिव्हर्स जज करण्याचा प्रयत्न निलेश, मात्र चेंडू इथे मात्र जाईल 2 धाब्यांसाठी। गोलंदाजाची काही चूक नाहीये, 2 नामी संधी होत्या कॅचेसच्या, त्या सुटल्या। पॉवर प्लेचं षटक जबरदस्त हाताळलं होतं, परंतु धावा खर्च झाल्या त्या मात्र 11 रन्स, 11 धावा। प्रथम फलंदाजी करत असणारा संघ आपण पाहतोय माऊली स्पोर्ट्स, आपण पाहतोय धावा झाल्यात 1 षटकाची सांगता, 11 धावा। टीम मीटिंग जास्त नकोय, पहिलं षटक सुरू असताना दुसरं षटक कोणाला द्यायचं, त्या पहिल्या षटकातील 2 चेंडू बॅलन्स आहेत, कर्णधारानं ते हेरायचंय।
तुम्हाला इथून ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळताना शहरी क्रिकेटकडे वळायचे, तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटकडे वळायचे. कारण ज्या पद्धतीनं आम्ही आता मार्गक्रम म्हणतो, सन्मान्य संघमालक राणा स्पोर्ट लक्ष्मण जाधव, नारायणजी जाधव अनुभवी यांची चर्चा सुरू होती की कोयनेतील खेळाडू आता स्टार बनत चाललेत, चमकत चाललेत. ही वाणी आली आहे त्या सिनियर माजी लिजंड खेळाडूंच्या माध्यमातून, ज्यांच्याकडे अनुभव आहे, नारायणजी जाधव, लक्ष्मणजी जाधव. म्हणजे लोक तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत की तुम्ही ग्रामीण पुरतं मर्यादित राहू नका, तुम्ही ओपन ग्रामीणमध्ये जा, त्यानंतर शहरीकरणाकडे वळा, त्यानंतर तुम्ही पुढे आणखीन मोठ्या हुद्द्यावरती चांगल्या क्रिकेट असोसिएशनमध्ये तुम्ही खेळा, व्यावसायिक खेळाडूमध्ये चर्चा होईल 3 दिवसामध्ये. म्हणजे लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. इथे एज आणि सेफ आहे, सिंगल येईल. गोलंदाजी मात्र आता आपण पाहतोय निलेश जाधव, आपण पाहतोय गुजरात असेल, आपण पाहतोय खालापूर तालुका असेल, खोपोली असेल, बऱ्याच मुंबई ठिकाणी असेल. हा खेळाडू देखील चांगला व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळखला जातो, निलेश जाधव. ही महत्त्वपूर्ण माहिती विनोदजी असायला हवी. आपल्या कोयनेतील कोण कुठे काय करतोय, असे बरेच हिरे आहेत. अजय महाराज आहे, अजय बातोजे, अंकुश चाळके, बरेचसे हिरे तयार झालेत आपल्या या कोयनेमधून. कारण हिरा कुठेही ठेवला तरी त्याची चमक झाकता येत नसते. चर्चा होईल. इथे आड्या बॅटनं खेळलाय, चेंडूला उंची, संधी आहे नामी, आणि तिथे पाहायचंय इथे काय घडलंय. इथे काय घडलंय, एफर्ट मात्र दिलाय. पहिला गडी इथे गारज झालाय. फास्ट करा विनंती असेल आपल्याला. आपल्याला बरेच सामने पार पाडायचे आहेत. चर्चा रंगली, चर्चा रंगेल, चर्चा उधळण येईल. इथे डाव उधळलाय. फलंदाज आपण पाहतोय संकेत शिंदकर याचा. सुशांत सकपाळ आणि साहिल जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. साहिल गोलंदाजी एंडवरती, निलेश जाधव व्यावसायिक खेळाडू हा मैदानामध्ये आज आपल्या संघ मालकासाठी खेळताना सन्माननीय संघ मालक अनिलजी जाधव यांच्या संघाकडनं खेळताना आपण पाहतोय. एफर्ट दिलाय, एक्सिलेंट बॉल, सिंगल येईल. आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाबा झालेत त्या मात्र 13 धाबा, 13 रन्स. आणि क्रिकेटचा हा रणकंदन रणसंग्राम सुरू झालाय कालच्या दिवसापासून. आणि अंतिम दिवशी मात्र इथे दिवाळी जत्रा भरणार आहे. इथे मात्र कर्फ्यू लागेल संपूर्ण रायगडला, कर्फ्यू लागेल ठाणे जिल्ह्याला, कर्फ्यू लागेल पारघरला. आणि मांदियाळी असेल, मुख्य व्यासपीठ गजबजलेला असेल, ज्यासाठी हे व्यासपीठ आकर्षित केलंय. तिथे मान्यवरांची मांदियाळी रेलचेल तुम्हाला पाहायला मिळेल. इथे आणखीन एक गुड डिलिव्हरी आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. धाबा झाल्यात त्या मात्र आपण पाहिल्यात तर 13 धाबा, 13 रन्स. अकाउंटंट चांगला लाभलाय, गुणलेखक लॅपटॉप आम्हाला चांगलं साथ मिळाली आहे विनोद सावंत यांची. म्हणजे नक्कीच कॉम मध्ये टेन्स नसणार आहे. इथे चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, स्वतः फॉलो थ्रू मध्ये फंबल झालाय, आणि जिथे फंबल तिथे दंगल. कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. सिंगल येईल आणि 14 झालेत. कॉलिंग महत्वाची होती. गोलंदाजी करून कॅच घेणं खूप अवघड असतं, आणि दुसऱ्या बाजूला कॉलिंग नव्हती निलेशची. पूर्वतयारी असावी लागते परीक्षेपूर्वी, तशी इथे कॉलिंग असावी लागते. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे, आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. चला टीम मीटिंग नकोय,
पंच आपण वॉर्निंग करू शकता. तदनंतर आपण पाहतोय इथे मात्र विकेटचं पतन झालंय, परंतु लकी ड्रॉ हे आगळं वेगळं आयोजन आपण पाहतोय. केपीएलचं एक वेगळं सादरीकरण कालच्या दिवसामध्ये ऋग्वेद सावंत ताकवले आणि रोहन सावंत यांच्या माध्यमातून ते विजेते ठरलेत. हे दोन विजेते त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि सतीशजी हरिभाऊ पवार परळी यांच्या माध्यमातून हे सर्व काही उपलब्ध झाले, सौजन्य लाभलंय, त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. चर्चा सुरू झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा हाताळा निलेश जाधवनं 3 धावा खर्च केल्या. 2 गड्यांचं पतन. कॉम्बॉक्सच्या समोर स्माइल असेल चेहऱ्यावर. 3 धावा फक्त खर्च केल्या, 2 गड्यांचं पतन. आणि अजय सावंत येईल गोलंदाजी एंडवरती, स्ट्राईक एंडवरती. बॅटर आपण पाहतोय सुशांत सकपाळ. या वेळेस आपण पाहतोय सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न सुशांतचा आणि धाबा आल्या तर मात्र 15 धावा 15 रन्स. 15 धाबा येतील 15 रन्स धावफलकावरती. एफर्ट दिलाय, क्वालिटी दिली आहे. अद्याप इथे आपण पाहतोय संपन्न केलं जातंय, खेळ दाखवला जातोय. इथे मानस आहे सामना जिंकण्याचा. मानस असेल तो मात्र सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा. एफर्ट द्यावा लागेल 101%. तुमची कामगिरी, तुमचं काम हा तुम्हाला नावलौकिक मिळवून देत असतो. कोणतेही कार्य करा, नाव कमवून जा. इथे गोलंदाज अजय सावंतचा पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. इथे यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल येईल, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि पंच तत्पर आहेत. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 डीजेला संधी. मात्र 4 धावांनी आपण जर पाहिलं तर 19 धावा 19 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती गुणतालिकेमध्ये. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 गड्यांचं पतन झालं अद्याप. समोर फलंदाज तेजस सकपाळ हा देखील चांगला खेळ आतापर्यंत करतोय, दर्जेदार खेळ दाखवतोय. बाउन्स आहे, चेंडूला उसळी दिली आहे, कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय. कभी हम आप तो कभी हम ही दमखम मैदानाच्या आतमध्ये ही खुटणस आहे ना, ही खुटणस खूप मजा देऊन जाते. जेव्हा 4 येतो आणि त्यानंतर जर डॉट आला ना, खूप आनंद असतो प्रेक्षक मायबाप वर्गाला आणि खूप आनंद असतो गोलंदाजाला की पहिल्यावरती 4 आल्या त्यानंतर मी तुला थांबवलंय, हा एक इशारा असतो. आणि त्यानंतरचा चेंडूवरती मोठी खुन्नस असते, म्हणजे आत्ताचा चेंडू. यावेळेस गॅपमध्ये ढकललाय, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केले आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावांनी धावफलक आलंय ते मात्र 21 या अंकावरती. 21 धावा 2 गड्यांचं पतन आणि आपण पाहतोय इथे मात्र समतोल साधला गेलाय. षटक क्रमांक दुसरा आहे ना निलेश जाधवनं जे हाताळलं ना, ते 3 धावा देऊन 2 विकेट, ते महत्वाचं ठरलं. आता षटक क्रमांक 3 अजयजी सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. याची देही याची डोळा हा सुख सोळा पाण्यासारखा. एफर्ट दिलाय. एक्सिलेंट बॉल. मी म्हटलं ना 4 नंतरचा डॉट, त्यानंतरचा चेंडू खुन्नसचा आणि त्यानंतरचं जे हे समीकरण आपण पाहिलं ना डॉट चेंडूंचं, खूप बेनिफिट देऊन जाईल अजयला. कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्स खूप महत्वाचा घटक आहे. चर्चा सुरू झाली आहे. एफर्ट दिलाय, स्ट्राईक एंडवरती तेजस. इथे चेंडूला उंची दिली आहे आणि क्षेत्ररक्षक असेल, मिसफील्ड होतीये. फर्स्ट आणि सेकंड धाव देखील संपन्न केली आहे. 2 धावा आल्या आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 23 धावा. 23 धावा. एफर्ट दिलाय, चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. टीम बीटिंग नकोय. मी पहिलंच म्हटलं षटकातील 2 चेंडू जेव्हा शिल्लक असतात ना, ड्रिंक ब्रेक आहे. यास 3 षटक संपन्न झाले, त्यांनी धावा झाले त्या मात्र 23. चर्चेला उधाण आलं, आयोजनाचं कमिंग सून झालं
आणि त्यानंतर केपीएलचं अनाऊन्सिंग झालं, पर्व दुसरं उदयाला आलं, समोर आलं पर्व दुसरं कोयना प्रीमियर लीगचं. त्यानंतर अरेंजमेंट सुरू झाली आणि तदनंतर संघ मालकांची नियुक्ती झाली. संघ मालकांनंतर भव्य औक्षण सोहळा संपन्न झाला आणि कालच्या सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आज दुसरा दिवस उदयाला आला आणि दुसऱ्या दिवसाला देखील चांगला या ठिकाणी प्रमोशन देखील मिळाला. सुरुवात झाली आहे, संघर्ष झालाय, संघर्षावरती संघर्ष आपण पाहतोय. ही पर्वणी सुरू झाली, हा क्रिकेटचा रणसंग्राम सुरू झाला, हा क्रिकेटचा कुंभमेळा इथून सुरू झालाय. रविवारी जाऊन हा थांबेल अंतिम क्षणाला मेगा फायनलच्या लढतीला. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम, मोस्ट वेलकम. कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरा, मोस्ट वेलकम, स्वागत आहे. जो घर बसल्या प्रेक्षक मायबाप वर्ग 24 इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय, जो ऑफिसमध्ये, कोणी शेतामध्ये, कोणी घर बसल्या, कोणी अभ्यास करताना लपून छपून, ही लहानशा क्रिकेटच्या रसिकांची मजा आहे. आणि खऱ्या अर्थानं हे यश आलं ते केपीएल पर्व दुसऱ्याला, ही सुरुवात झाली आहे. सर्व जे जो इनिंग ब्रेक आपण पाहिला होता ना, जो ड्रिंक ब्रेक आपण पाहिला, त्याच्यामध्ये जल सुविधा म्हणजे जलदान सर्वश्रेष्ठ दान संपूर्ण स्पर्धेसाठी जे पाण्याची उपलब्धता केली आहे ते आमचे मित्र कुमार विशालजी सकपाळ, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जलदान सर्वश्रेष्ठ दान इथे पाणी पुरवठा उपलब्ध केला जातोय. चर्चा होईल दात्यांची, परंतु मॅचवर लक्ष टाकूया. इथे अपील केली आहे, हेरलाय चेंडू गेलाय टप्प्यात, कार्यक्रम उरकलाय मिडल स्टिक वरती, बाद होईल, बॅक टू पॅवेलियन, आणखीन एक गडी गारात डीजे. डीजेचा हा धमाका आपण पाहतोय. लग्न असेल, साखरपुडा समारंभ असेल, हळदी असेल, कोणता इव्हेंट असेल, किट्टी पार्टी असेल, होम मिनिस्टर असेल, आपण डीजे साऊंड सिस्टीम मनोज यांच्याशी संपर्क साधा. ओम साई डीजे. तदनंतर देवनावी गावच्या सुपुत्रांनी एक युवा सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य स्वप्नीलजी पलांडे साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. स्वागत आहे आपलं या पण मुख्य व्यासपीठावरती. आणि स्वागत केले 6 अंकांनी की 4नी पाहायचे पंचांकडे. या 6 धावा येतील आणि धावा झाल्या त्या धाव फलकावरती 29 धावा. डीजे एफर्ट दिलाय. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट दाखवलं, कधी तुम्ही तर कधी आम्ही. आणि जो खेळ इथे दाखवलाय, 6 मिळवल्या,
धावा झाल्या त्या 29 धावा. 29 रन्स आपण पाहतोय. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, कव्हर केला, एक सिंगल आली, धावा झाल्या त्या मात्र 30. 4 षटकांची इथे मात्र सांगता झाली आणि धावा झाल्या त्या मात्र 30 धावा. एफर्ट डिलाय. तीस धाबा झाल्या धावपालकावरती. चेंडू बॅलन्स असेल तो एक. 1 टू गो. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तेजस सकपाळ. चांगलं गुणलेखन सुरू आहे विनोदजी सावंत यांच्या माध्यमातून आणि एक्सिलेंट बोल, एक्सिलेंट बोल. वाडा परफॉर्म. डायरेक्टची नामी संधी गमावली आहे. इथे एक धाव तर नक्कीच घेतली आहे. धाबा झाल्या त्या 31 धाबा. 31 रन्स आपण पाहतोय. सन्माननीय योगेशजी सावंत साहेब तसेच विपुलजी सकपाळ यांच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. स्वागत आहेत आपलं देखील मनपूर्वक स्वागत आमच्या मंचावरती, आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. सुनील पवार आपण कुठे असाल तर आपण इकडे या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या बाजूला समालोचन कक्षाच्या बाजूला आपण यावं. तसेच आमची कॉम्बॉक्स टीम ही मांदियाळी खूप बरीचशी आहे. मनोज सर, सिद्धेजी सकपाळ आणि उमेश सावंत या कॉम्बॉक्सच्या मागे आजचा दिवस आपल्यासाठी देखील आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपांत ही पर्वणी दिली आपल्या कॉम्बॉक्सला आहे जगांनी. खूप मोठी कॉम्बॉक्सची लिस्ट आहे. प्रत्येकाला संधी देणं खूप गरजेचं आहे विनोदजी सावंत आणि वेगवेगळ्या आवाजानं मात्र प्रेक्षक मंत्रमुग्ध होईल. चला 5व्या षटकाकडे वळूया जिथे मात्र आपण पाहतोय शुभम सकपाळ गोलंदाजी एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय तेजस सकपाळ. फुलटॉस तिथे मात्र कव्हर मध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं सिंगल येईल आणि धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 32. 32 रन्स. स्ट्राईक एंड वरती आता मात्र फलंदाज अक्षय जाधव. स्ट्राईक एंड वरती 9 स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय तेजस सकपाळ. गोलंदाजी एंड वरती ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. अक्रॉस द बॅट खेळलाय. चेंडूला बाउन्स दिलाय, उंची दिली आहे, ऑप्टिक वरती ट्रॅव्हल झालाय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू आपण पाहतोय. या षटकामध्ये जितके जास्तीत जास्त डॉट चेंडू जातील ना मी मानेन गोलंदाजाला, कारण जास्त कौतुक करेन मी निलेश जाधवचं ज्याने 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या दुसऱ्या षटकामध्ये. आणि षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं निलेशचं मी सांगतोय. 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद. इथे चेंडूला उंची आहे, क्षेत्ररक्षक येतील दोघे, कॉलिंग महत्वाची आणि कॅच होईल. आणखीन एक गडी गारत डीजे. डीजेचं तितकं कमी आणि आमचे मनोज आर्यन प्रीमियर लीग असो, हळदी समारंभ असो, KPL असो, ज्यांचं योगदान आहे आपल्या प्रत्येक स्पर्धेसाठी या वडवळच्या मैदानावरती आणि मनापासून लक्ष दिलं जातं आणि सर्व काही मनपूर्वक केलं जातं. मनोज यांचं देखील कौतुक आणि आभार. धावा झाले ते धावफलकावरती 32 धावा, 32 रन्स आणि षटक क्रमांक 3 शुभम सकपाळचं 3 चेंडू झालेत. यस, आपलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व राकेशजी निवळे जे भिवंडी क्षेत्रामध्ये त्यांचे वडील आणि ते आम्हाला नेहमी बॅकिंग करत असतात, त्यांचं देखील मी आभारी आहे. प्रत्येक कोयनेतील खेळाडूचा मी आभारी आहे ज्याच्यामुळे आज यश आम्हाला मिळालं या समालोचनामध्ये. कारण असं म्हटलं जातं की पहिली जिथून सुरुवात होते ना ती पहिली पायरी कधी विसरायची नसते आणि मी विसरणार देखील नाही आहे. कोयनेच्या प्रत्येक खेळाडूचा मी आभारी आहे
मोटिवेट करणं खूप महत्वाचं असतं. पहिला प्लॅटफॉर्म मिळणं खूप महत्वाचं असतं. चर्चा होईल 3 दिवसात, परंतु मॅचवर लक्ष टाकूया. एक्सिलेंट बॉल आहे का? पंच तत्पर आहेत. डाऊट आलाय आणि ऑफस्टिकच्या बाहेर मी हेरलं, परंतु पंच जोपर्यंत विनोदजी अनाऊन्स करणार नाही ना, आपण अनाऊन्स करू शकत नाही. पंच डिक्लेअर करतील त्यानंतर अनाऊन्स केले जाईल. अतिरिक्त धाव येईल आणि धावा झालेत त्या 33 रन्स आपण पाहतोय. 33 धावा. क्रिकेटच्या ह्या परभणीमध्ये आपल्याला स्वतःला झोकून द्यायचंय, स्वतःला ओतून द्यायचंय, आत्मविश्वासानं ठाम उभं राहायचं आपल्या संघ मालकासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू निर्धाव होता आणि आताचा त्याहूनही ग्रेट चेंडू ऑफस्टिक वरती उजव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र डिलिव्हर केला डाव्या स्टिक वरती. जेव्हा लेफ्ट हँडेड फलंदाज उजव्या पद्धतीने खेळत होता ती चर्चा करतोय. प्रत्येक चेंडूचं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल, परंतु तुमचा खेळ देखील तितकाच महत्वाचा असेल. एफर्ट दिलाय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक गोष्ट कळलेली नाहीये, बऱ्याच ठिकाणी समालोचन करत असतो, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे आडव्या बॅटचं क्रेज आलंय ना, हे खूप वेगळं आलंय आणि त्याच्यामुळे कधी कधी सामने देखील गमवावे लागतात. लाईन टू लाईन चेंडू कुठल्या अँगलनी आहे हे पाहिलं जात नाही आणि आडव्या बॅटचा प्रत्येक चेंडूवरती जर तुम्ही फटका खेळण्याचा प्रयत्न केलात ना, भोपळा येईल तुमच्या खात्याला. यावेळेस सिंगल येईल. निलेश असेल चेंडूवरती, रफ्तारीनं फेकी केली आहे, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील म्हणता येईल. 2 धावा अंकित केल्या गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले आणि 2 धावांनी धावा झाल्यात त्या मात्र 35 धावांनी 36 धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र श्री स्पोर्ट्स. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी 5 षटकांचं सत्र असेल. 30 चेंडूचा खेळ असेल. धावा जमवायच्या आहेत त्या मात्र 36 धावा. आणि या सत्रासाठी आपण आवाज ऐकूया पेण पूर्व विभागाचा आणि खऱ्या अर्थानं रसायनी म्हणजेच पोंजेचे आमचे साथी समालोचक, हिंदीचा गोड आवाज प्रवीण दुगाडे सर यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आणि त्यांच्या आवाजाची कॉपी आणि ते काका आहेत यांचे. आणि खऱ्या अर्थानं मानस मनोरे यांच्याकडे वळूया. 5 षटकांचा हा गोड आवाज आपण ऐकूया. प्रत्येकाचं इथे मंत्रमुग्ध करण्यासाठी या आयोजकांनी मात्र विविध पद्धतीचे समालोचक आणलेत. थँक्यू सो मच. तर यानंतरची मॅच असेल राणा स्पोर्ट्स सन्माननीय संघमालक लक्ष्मणजी जाधव यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ मराठा वॉरियर्स मालदेव मायनिंग सन्माननीय संघमालक नंदूजी सावंत यांचा या ठिकाणी संघ. या राणा स्पोर्ट्स संघाचे संघनायक चला फील्ड लावून घ्या प्लीज. चला फील्ड लावून घ्या. चला विनंती असेल राणा स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स मालदेव मायनी संघाचा संघनायक या पण मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये. तर वडवळ विभागाचे माजी सचिव सन्माननीय योगेशजी सावंत यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेक करावी. आएंगे गेंद के ऊपर तब से मिलेगा एक सिंगल। 24 लाइव इवेंट्स की टीम इस टूर्नामेंट को लाइव कवर कर रही है। कल के दिन से 24 लाइव इवेंट्स के हमारे ऑपरेटर कैमरामैन काफी ज्यादा मेहनत ले रहे हैं, उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा।
बैकफुट पर गए, शॉट खेलने की कोशिश, एलिवेशन नहीं, ये मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ था, कैच का मौका बन सकता था लेकिन बाल बाल बचे। ये एक समय तो जान हालत में थी लेकिन बच गए। बिल्कुल नो मैंस लैंड में टिप्पा खाती हुई ये गेंद नजर आने वाली है। मिलेगा यहाँ से एक और बार सिंगल रन, इक्का दुक्का आराम से आपको आगे बढ़ाएगा। ये जीत की राह के ऊपर धीमे धीमे गाड़ी आगे बढ़ रही है। अच्छी डिलीवरी, टप्पा खाने के बाद बाहर निकली है। डॉट गेंदे डालिए, डॉट गेंदे बल्लेबाजों के ऊपर दबाव बना सकती है और दबाव में विकेट लेने का मौका बन सकता है टीम मावली स्पोर्ट्स के लिए। वो दबाव को आपको क्रिएट करना है, वो मनोवैज्ञानिक प्रेशर को बनाने की आपको कोशिश करनी है। बैकफुट पर गए, हल्के हाथों से धकेला, रन आउट का मौका, लेकिन ये देखिए चीते की रफ्तार से इस सिंगल को पूरा किया जाएगा। आंखों के नीचे से काजल चुराया, फील्डर के हाथ से सिंगल भी चुराया। चीकी सिंगल जिसे मैं जरूर कहना चाहूंगा चुराया। यहाँ पे ऐसे रन बचाने पड़ेंगे मावली स्पोर्ट्स के खिलाड़ियों को। आपको एकदम चुस्त दुरुस्त और तैनात रहना पड़ेगा, एकदम शार्प रहना पड़ेगा बतौर फील्डर, क्योंकि रन आपने कम बनाए हैं और कम रन बनाने के बाद रनों को डिफेंड करते हुए आपको फील्डिंग एक स्टैंडर्ड लेवल की करनी पड़ेगी मैदान पर। घुटना टेक, तमाशा देख, बल्लेबाज घूमे लेकिन गेंद को न घुमा पाए। विकेट कीपर के दस्तानों में मिस टाइमिंग स्ट्रोक, तालमेल में कमी, उसी की वजह से एक डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे की जा रही है। एक अभी भी बची है किफायती ओवर। सचिन यादव ये कंजूस गेंदबाज है, बैकफुट पर गए हैं, जगह बनाई है लेकिन ये ऊंचाई ज्यादा, दूरी कम, प्रॉपर टाइमिंग नहीं, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, लेकिन दुक्का जरूर आएगा। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट में जरूर बताना चाहूंगा और टीम श्री स्पोर्ट्स के मैदान पर नजर आएगी। 23 का आंकड़ा आपका टोटल के ऊपर नजर आएगा। 24 लाइव इवेंट्स की वेबसाइट को आपने खोला है, डिजिटल स्कोर कार्ड को भी आप देख सकते हैं। 23 रन बगैर नुकसान 36 का पीछा करते हुए श्री स्पोर्ट्स के स्कोर कार्ड के ऊपर आए हैं। आने वाली 18 में बनाने हैं अब जीत के लिए मात्र 13 रन। 18 गेंदे 13 का ये समीकरण बना है। ये मुकाबला लग तो आसान रहा है लेकिन दोस्तों क्रिकेट का खेल प्रेडिक्शन फेल, क्योंकि क्रिकेट एक ऐसा खेल है जहाँ पे हमारी सोच खत्म होती है, वहां से क्रिकेट की सोच की शुरुआत होती है। क्या 18 में 13 बनाने की ताकत है अभी भी टीम मावली स्पोर्ट्स के गेंदबाजों के पास? ये आने वाला वक्त हम तक पहुंचाएगा। विवेक पवार कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए आएंगे। खुद की पहली तो टीम की ओर से तीसरी ओवर लेकर, लेकिन इस जोड़ी को तोड़िए, इस दीवार के पार आपको जाना पड़ेगा, वरना कहीं ना कहीं आपकी टीम के लिए परेशानियां बड़ी खड़ी हो सकती है। इस दीवार के पार आप पहुंचेंगे और इस दीवार के ऊपर मजबूती के साथ अगर आप वार करेंगे तो इसको भी तोड़ा जा सकता है। ये मुकाबले में अभी भी कोई जीता नहीं और कोई हारा नहीं है मेरे दोस्त। बैकवर्ड रीजन में स्कूप, देखिए स्कूप तो मैंने वो केवल आइसक्रीम की दुकान में देखा है, लेकिन ये मैदान पर भी स्कूप को लगाया। बैकवर्ड रीजन, डीप फाइन लेग में शॉर्ट फाइन लेग से गेंद ट्रैवल होती हुई नजर आएगी। सिंगल का कन्वर्जन यहाँ से डबल में जरूर किया जाएगा। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बूंद बूंद से समुंदर बनता है लेकिन समुंदर का किनारा ढूंढना है। 36 के पहाड़ का पीछा कर रही है, आसान सा लक्ष्य है और ये अब टीम श्री स्पोर्ट जो है वो अपने कदम बढ़ाने की शुरुआत जीत के राह के ऊपर कर चुकी है। सेंसिबल क्रिकेट, मैच्योरिटी वाला ये क्रिकेट। ये देखिए दिशा दिखाई, अकलमंदी का इस्तेमाल, ये खिलाड़ी शतरंज भी अच्छा खेलता होगा क्योंकि क्रिकेट में भी इन्होंने अकल को इस्तेमाल किया है। डीप थर्ड मैन के बाहर ये 4 रन। डीजे ऑपरेटर, ये डम डम लेकिन ये दम दमादम बल्लेबाजी हो रही है। ये कहीं ना कहीं गेंदबाजों के ऊपर खतरे का साया मंडरा रहा है और नाम है खिलाड़ी का प्रवीण मोसले। प्रवीण अपनी टीम को विन कराने की कोशिश में अच्छा खेल कर रहे हैं।
अच्छी डिलीवरी, ये देखिए रफ्तार भरी गेंद, पलक झपकते बंदूक की गोली मानो हाथ से रिलीज की गई हो, इतनी रफ्तार के साथ इस गेंद की पिचिंग की गई थी। विकेट कीपर के दस्तानों में एक डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंदें डाली है, मुकाबले में अभी भी आप बने हैं और 2-3 डॉट गेंदें, एक आध 2 विकेट आने जरूरी है। ये एक और बार अच्छी डिलीवरी, फुलर लेंथ वाली गेंद बाहर निकलती हुई जाएगी, स्क्वायर कट करने की कोशिश में नाकामयाब। बल्लेबाज को गेंदबाज कह रहे हैं भाई खामोश। पूरी तरीके से 2 गेंदों में एकदम जगह पर कठपुतली की तरह खड़ा किया है, मानो उंगलियों पर नचाने वाली है गेंदबाजी हो रही हो। कदमों का इस्तेमाल, मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क जरूरी होता है। अपील की है, अंपायर की उंगली उठी यानी बल्लेबाज की पवेलियन की ओर गाड़ी छोटी। जल्दी का काम शैतान का, अपने पैरों पर मारी है कुलाड़ी और ये टीम श्री स्पोर्ट्स को पहला घाव और पहला झटका दिया जाएगा। तसेच या ठिकाणी ओम साई इलेव्हन संघाचे संघमालक संतोषजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांना विनंती असेल मंचावर आसन असल्याचं आपलं कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत। नीलेश यादव मैदान पर आया, ये खिलाड़ी नंबर 3 पर 29 आ चुका है, टोटल 7 का फासला बाकी। ये देखिए घुमाया, उड़ाया और गई है, मोमेंटम को लूज किया। नसीब खराब है, नसीब का पत्ता आज चल नहीं रहा है मावली स्पोर्ट्स के लिए और उनके टीम के सामने परेशानियां। कैच लाजवाब था, एफर्ट के देना चाहूंगा 100 नंबर, लेकिन 6 नंबर यहाँ पे मिले टीम श्री स्पोर्ट्स को। आंकड़ा आया 35 का, 1 की दूरी अभी भी बाकी है, शायद ये केवल औपचारिकता है। 12 गेंदे 1 रन, जीत का दरवाजा मानो खटखटाया जा रहा हो। जीत का दरवाजा खटखटाकर टीम श्री स्पोर्ट्स बता रही है कि भाई दरवाजे को खोलिए, जीत हमारे कदमों में आने वाली है। 12 में 1 की औपचारिकता बाकी। बारह गेंदे 1 रन। चलिए जल्दबाजी कीजिए, जल्दी जल्दी आपको खेलना है, समय आपके पास ज्यादा नहीं है, ना ही हमारे पास, क्योंकि 10 मुकाबले 5-5 ओवर के इस लीग के दिन में आज के एक दिन में खिलाने हैं। शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी आसानी के साथ, एकदम इत्मीनान के साथ इस मुकाबले को जीता श्री स्पोर्ट्स ने। 2 में 2 जीत श्री स्पोर्ट्स को आज के दिन के लीग स्टेज में करेगी। एकदम मजबूत, एकदम पुख्ता, हिसाब को नहीं किया है चुकता वो टीम मावली स्पोर्ट्स ने और उनको मैदान से रवानगी लेनी पड़ेगी। टाटा बाय बाय कहा जाएगा। श्री स्पोर्ट्स